3 जानेवारी 2017 पुण्यातल्या संभाजी बागेतला राम गणेश गडकरींचा पुतळा संभाजी ब्रिगेडनं हटवला। खरं तर पुतळा हटवला त्या दिवशीच महापौर आणि पालिकेकडून त्या ठिकाणी पुन्हा पुतळा बसवण्याचं आश्वासन दिलं होतं, पण आज घटनेला 15 दिवस लोटलेत तरीही पुतळा बसवण्यासाठी पालिकेकडून कोणत्याच हालचाली होत नाहीयेत। कारण काय तर म्हणे पुन्हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। जोपर्यंत परवानगी आम्हाला मिळत नाही, रीतसर सगळ्या ज्या काय आता नियमांनी घ्याव्या लागतात त्याच्यात पोलीस खात्याची आहे, वेगवेगळ्या अनेक विभागांची परवानगी आहे, ते घेण्याचं काम ते करणार आहेत। परंतु तोपर्यंत त्यांचं तैलचित्र किंवा फोटो हा त्या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे। अजित पवार हे असं कायदा सुव्यवस्थेचं कारण पुढे करत असतानाच तिकडे संभाजी ब्रिगेडनं पुतळा बसवला तर याद राखा असा सज्जड दमच पालिकेला दिलाय। याच्याबद्दल भूमिका घेतल्यानंतर तत्कालीन महापौर राजलक्ष्मी भोसले यांनी रीतसर पत्र उद्यान विभागाला पाठवलं होतं की हा पुतळा आपल्या अखत्यारीत येतो, आपण तो काढावा। परंतु गेल्या 7-8 वर्षामध्ये याच्यावर कुठलीही भूमिका झाली नाही, कुठलीही निर्णय झालेला नाही। म्हणून संभाजी ब्रिगेडनं राम गणेश गडकरींचा तो पुतळा काढला, याचा त्या कार्यकर्त्यांचा संभाजी ब्रिगेडला अभिमान आहे। खरं तर विचारांचा लढा हा विचारानेच लढायचा असतो, पण या माथेफिरूंना हे सांगणार कोण? त्यांना पुतळे फोडण्याचं जास्त मर्दुमकी वाटते। या गुन्हेगारांची आणि राजकारण्यांची मानसिकता आपण एक वेळ समजू शकतो, कारण त्यांना अशा विषयांचं फक्त राजकारणच करायचं असतं। पण पालिका प्रशासन पुतळा बसवण्यासाठी नेमकं का घाबरतंय हे कळायला काही मार्ग नाहीये। ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत।